ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आपण आहोत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या या प्रक्षेत्रावर. या प्रक्षेत्रावर मसाला पिकांची जी आहे ती लागवड आणि व्यापारीक्षम उत्पादन त्याच्याबरोबर संशोधन असं केलं जातं. आणि कोकण म्हटल्यानंतर मसाला पिकं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ह्या मसाला पिकांचा नियोजन पद्धत शास्त्रीय पद्धतीने समजा जर कोकणातल्या शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यापासून नक्कीच शेतकरी जे आहे त्या अधिकचा आर्थिक फायदा मिळवून त्यांचं जीवन जे आहे ते उंचावू शकतात. तर आता आपण ह्या मसाला पिकांविषयीची जी आहे ती माहिती घेऊया आणि बघूया. या कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो हिरवागार निसर्गरम्य प्रदेश, आंबा काजू यासारखी रसाळ फळं. ही जशी कोकणाची ओळख आहे तसंच इथल्या मसाला पिकांचीही एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. काळी मिरी, दालचिनी, जायफळ, कोकम यांसारखी विविध मसाले पिकं कोकणात मोठ्या प्रमाणात घेतली जात असून शेतकऱ्यांसाठी ही पिकं उत्पन्नाचा एक भक्कम आधार बनत आहेत. बदलत्या शेती पद्धतीमध्ये मसाला पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसत असून उत्पादन वाढ, दर्जा सुधारणं आणि बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता या पिकांना विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. यासाठीच शेतकऱ्यांना योग्य तंत्रज्ञान, सुधारित लागवड पद्धती आणि शाश्वत शेतीचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळणं अत्यंत गरजेचं ठरतं. आणि हीच गरज ओळखून दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सातत्यानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. लागवड तंत्र, खत व्यवस्थापन, रोग आणि कीड नियंत्रण तसंच उत्पादन वाढीच्या आधुनिक पद्धती याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून माहिती दिली जाते. या मार्गदर्शनाचा थेट परिणाम म्हणजे अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून अधिक उत्पादन आणि चांगला नफा मिळवत आहेत. आज आपण दापोली येथील उद्यान विद्या महाविद्यालयाच्या परिक्षेत्रावर आहोत, जिथं मसाला पिकांच्या लागवडीपासून ते थेट उत्पादनापर्यंतच्या विविध बाबींचं प्रत्यक्ष मार्गदर्शन केलं जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात मसाला पिकांच्या यशस्वी लागवडीमागील महत्त्वाच्या बाबी. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर आशिष भुवड यांच्याकडून. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपणा सर्वांना माहिती आहे की कोकण हा प्रदेश जो आहे तो व्यापार, शेती आणि त्याचबरोबर इथे येणाऱ्या सागरी संपर्कामुळे अतिशय प्रसिद्ध असा आहे. याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने पूर्वी प्राचीन काळापासूनच आपल्याला मसाला पिकांची लागवड आणि त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर जे आहे ते घेतलेलं पाहावयास मिळतं. आणि त्याच अनुषंगाने आपण आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर मसाला पिकांच्या विषयी माहिती घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. आज या मसाला पिकांविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर आहेत उद्यान विद्या विभागातील मसाला पिकाचे शास्त्रज्ञ डॉक्टर आशिष भुवड. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. सर, आपण जे आता सांगितलं तर ह्या अशा वैविध्यपूर्ण हवामान असलेल्या कोकणामध्ये कोणकोणती मसाला पिकं जी आहेत ती येऊ शकतात? सर, आपण जाणून घेऊया की कोकणामध्ये कोणकोणती मसाला पिके घेतली जातात. आपण सर्वांनाच माहिती आहे की कोकणातील हवामान हे मसाला पिकांसाठी अत्यंत पोषक आहे. म्हणूनच कोकणामध्ये विविध प्रकारची मसाला पिके इथे घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे सहजरित्या घेता येणारे क्रॉप म्हणजे पहिलं काळी मिरी. त्या काळी मिरी बरोबरच
दालचिनी, लवंग, वेलची, कोकम, हळद व आले ही विविध प्रकारची मसाला पिके उत्तम प्रकारे ते पिकवली जातात. त्याचप्रमाणे या सर्व मसाला पिकांना सावली चांगली मानवते. म्हणूनच ही सर्व मसाला पिके आंतरपीक म्हणून नारळ आणि सुपारीच्या बागेमध्ये लावली जातात. त्याचबरोबर आता आपण ही सुंदर माहिती सांगितलीत, की अशा हवामानामध्ये ही पिकं येऊ शकतात. तर ही जी मसाला पिकं आहेत त्याच्यासाठी काही असं वैशिष्ट्य असं हवामान लागतं का, की जेणेकरून त्याचं उत्पादन चांगलं येईल? त्यामुळे अशा कोकणामध्ये येणाऱ्या मसाला पिकासाठी कोणत्या प्रकारचं हवामान लागतं याच्याविषयी जर आपण आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं तर बरं होईल. हो सर, नक्कीच. ह्या सर्व मसाला पिकांना उष्ण व दमट हवामान चांगलं मानवतं. त्याबरोबरीने अर्धसावली ही देखील चांगली मानवते. जर आपण विचार केला तर समुद्र सपाटीपासून 500 ते 1000 मीटर उंचीपर्यंत देखील या मसाला पिकांची वाढ चांगली होते. हं. किमान 150 सेंटीमीटर पाऊस असलेल्या भागामध्ये सुद्धा मसाला पिकांची वाढ चांगली होते. परंतु अति उष्ण व अति थंड म्हणजे 10 अंश सेल्सिअस आणि 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या खाली या मसाला पिकांची वाढ चांगली होत नाही. आणि जर आपण जमिनीचा विचार जर केला हं. तर यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ही या मसाला पिकांच्या लागवडीसाठी निवडावी. वाह! आणि त्यामध्येच सेंद्रिय खतांचे प्रमाण व अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आम्लयुक्त आणि पावसाळ्यामध्ये पाणी साठून राहणाऱ्या जमिनीची निवड या मसाला पिकांच्या लागवडीसाठी करू नये. हां सर, आपण आता जी सांगितली ती वेगवेगळी जी मसाला पिकं कोकणामध्ये येणारी सांगितलेली आहेत. तर ह्या मसाला पिकांमध्ये या मसाला पिकांच्या उत्पादनासाठी काही विशिष्ट असं हवामान असं लागतं का? किंवा त्याची काय आवश्यकता असते? त्या हवामानामध्ये ही पिकं आपल्याला घेतली जातात. तर हवामानाची निकड याविषयी काय सांगाल? हो सर. या सर्व मसाला पिकांना उष्ण आणि दमट हवामान तसेच अर्धसावली चांगली मानवते. म्हणजे समुद्र सपाटीपासून जवळजवळ 500 ते 1000 मीटर उंचीपर्यंत या मसाला पिकांची वाढ चांगली होते. आणि कमीत कमी किमान 150 सेंटीमीटर पाऊस असलेल्या भागामध्ये सुद्धा या मसाला पिकांची वाढ चांगली होते. परंतु अति थंड आणि अति उष्ण म्हणजे 10 अंश सेल्सिअस आणि 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामध्ये या मसाला पिकांची वाढ चांगली होत नाही. आणि जर आपण सर जमिनीचा समजा विचार केला तर इथे पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या मसाला पिकांच्या लागवडीसाठी आपण निवडावी. अशा जमिनीमध्ये सेंद्रिय खताचे प्रमाण, अन्नद्रव्याचे प्रमाण हे जास्त असणे आवश्यक आहे. परंतु आम्लयुक्त जमीन तसेच पावसाळ्यामध्ये पाणी साठणाऱ्या जमिनी या मसाला पिकांच्या लागवडीसाठी आपण निवडू नयेत. छान. म्हणजे साधारण कोणतं हवामान असायला पाहिजे आणि कशा प्रकारच्या जमिनी असायला पाहिजे ज्याच्याने आपण चांगलं मसाल्याचं उत्पादन घेऊ शकतो याच्याविषयी आपण चांगली अशी माहिती दिलेली आहे नक्कीच सर. सर. सर या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मसाला पिकांमध्ये किंवा नारळ पिकांमध्ये मसाला पिकांची आंतरपीक किंवा हो. किंवा बहुस्तरीय पीक पद्धती अशी एक विकसित केलेली आहे ज्याला आपण लाखी बाग असं संबोधतो. तर बरोबर. आपल्या समोर आता हे माझ्या माहितीप्रमाणे लाखी बागेचंच हो एक सर. युनिट आहे. तर ह्याच्याविषयी ह्या बहुस्तरीय मसाला पीक पद्धतीविषयी आपण काय सांगाल? हो सर. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आपल्या विद्यापीठाने या मसाला पिकांचे आंतरपीक म्हणून नारळ बागेमध्ये लागवड करण्याची शिफारस केलेली आहे. यालाच आपण लाखी बाग असं सर म्हणतो. यामध्ये सर हा जो प्रकार जो आहे ह्याच्यामध्ये आपण बघू शकाल इथे की प्रति चौरस 4 नारळ इथे आहेत. हां. 4 नारळ. ह्या 4 नारळांच्या बरोबर मध्यभागी आपण जायफळाचे लागवड करण्याची शिफारस आपण करतोय, की जायफळामध्ये आपण विद्यापीठाने सर वेगवेगळ्या जातीसुद्धा विकसित केल्या आहेत. त्यामध्ये कोकण हं. सुगंध असेल, स्वाद असेल, श्रीमंती किंवा संयुक्त असेल. त्याचबरोबरीने 2 नारळांच्या मध्ये आपल्याला एक दालचिनीचं झाड लावायचे. अशा प्रकारे सर प्रति चौरस हे 4 दालचिनीचे झाडं सर इथे होतील. हं. आणि प्रत्येक नाळावरती प्रत्येकी 2 काळी मिरी. अशा प्रकारे 8 बरं. म्हणजे तो प्रति चौरस जर आपण बघायला गेलो तर 4 नारळ हे चारी बाजूला. त्यानंतर प्रत्येक नाळावरती सर 2 काळी मिरी अशा प्रकारे टोटल 8 काळी मिरी, 4 दालचिनी आणि 1 जायफळ मध्यभागी. चौफुलीवर आपण जायफळ लावायचं आहे हो आणि सर. 2 नारळांच्या मध्ये आपण दालचिनी दालचिनी लावायची. लावायची. आणि नारळाच्या प्रत्येक नारळाच्या बुंद्याजवळ आपण 2 2-2 काळी काळी मिरी मिरी लावायची. लावायची. बरं. हो. सर अशा प्रकारे जर आपण एकरी जर पाहायला गेलो तर हं. एकरी जी संख्या जी आहे ती नारळांची 70, त्यानंतर काळी मिरी जी आहे ती 140, हं. त्यानंतर दालचिनीची आहे ती 123 आणि हं. जायफळ असे टोटल 54. सर अशा प्रकारे आपण ही लागवड करायची आहे. या लागवडीसाठी आणि अंतरमशागतीसाठी जो खर्च होणार आहे तो प्रति एकरी जो आहे तो 1,39,000 एवढा आहे. बरं. आणि जर ह्याचं आपण उत्पन्न बघितलं 10 वर्षाच्या पुढे तर जे संभाव्य प्रति एकरी उत्पन्न जे आहे ते 2,80,000 एवढं आहे. तर अशा प्रकारे जर आपण लागवड केली तर ह्या सर्व मसाला पिकांना सावली, हं. त्याप्रमाणे बाकी मायक्रो क्लायमेट हे जे मिळून उत्पन्नामध्ये वाढ होण्याची आपल्याला जास्त उत्पन्न आपण जास्त त्यापासून मिळवू शकतो. म्हणजे प्रत्येक इंच आणि इंच जो आहे जमिनीचा तो पूर्णपणे याचा वापर करून उपलब्ध असणाऱ्या नारळ बागेमध्ये अधिक उत्पादन घेण्यासाठी आपण त्या सावलीचाही वापर करून त्याच्यामध्ये जर मसाल्याची आंतरपिकं घेतली तर ही आंतरपिकं नक्कीच शेतकऱ्यांना फायदा फायदेशीर मिळवून ठरते. देईल. आणि हा मिळणारा जो फायदा आहे हा काही लाखामध्ये असल्यामुळे आपण त्याला लाखी बाग लाखी असं बाग म्हणतो. संबोधलेलं आहे. खूप छान माहिती दिली सर आपण या लाखी बाग या संकल्पनेविषयी. आता जसं आपण लाखी बागेमध्ये सांगितलं की वेगवेगळी पिकं जसं जायफळ आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे,
ह्या पिकं जी आहेत, ही पिकं सगळी आपल्या ह्या क्षेत्रावर आहेत. आता आपण एक पीक जे आहे त्याच्याविषयी आम्हाला थोडी जर माहिती दिली तर आमच्या नक्कीच शेतकरी सर. बंधूंना आपण नक्कीच जाऊया. उपयोगी हो. होईल. या. सर, आता जे आपण मगाचपासून जी माहिती सांगितली वेगवेगळी पिकं जी आहेत, मसाल्याची पिकं जी कोकणामध्ये चांगली येतात. तर आपण असं करूया, की आपण जायफळ सांगितलं, दालचिनी सांगितलं, काळी मिरी सांगितलं. तर ही सगळी जी पिकं आहेत त्याच्यात एकेका पिकापासून आपण सुरू करूया. नक्कीच सर. मला वाटतं आपण जायफळापासून सुरुवात करूया. तर जायफळ हे पीक जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असं एक पीक आहे. तर या पिकाविषयी, या पिकाच्या लागवडीविषयी, या पिकामध्ये असणाऱ्या विविध जाती ज्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत, त्याविषयी आपण आमच्या प्रेक्षकांना जर माहिती दिली तर ते फार चांगलं होईल. नक्कीच सर. सर, आपल्या विद्यापीठाने जायफळामध्ये 4 जाती विकसित केलेल्या आहेत. हं. तर ते आपण एक जातीची आपण माहिती लक्षात घेऊया. हं. तर पहिली जी जात विद्यापीठाने जी विकसित केली ती 1998 साली कोकण सुगंधा. हं. या जातीचा आकार, झाडाचा आकार जर बघितला आपण तर शंकूसारखा आणि भरगच्च विस्तार असलेली जात आहे. हं. आणि या जातीच्या झाडाच्या जातीपासून या प्रतिवर्षी 500 फळं प्रति झाड प्रतिवर्षी एवढे उत्पन्न मिळतं. हं. तसंच ह्या जातीचं महत्त्व असं आहे की नर आणि मादी फळ एका झाडावरती येतात. वाह! याकरता परागीकरणासाठी स्वतंत्रपणे नर झाडं लावण्यासाठीची गरज भासत नाही. हं. आणि जर आपण ह्या व्हरायटीचं जातीचं बघितलं तर या जातीच्या सुकलेल्या बीचं वजन जे आहे ते 5 ग्रॅम आणि जायपत्रीचं वजन जे आहे ते 1 ग्रॅम आहे. हो. हां. यानंतर परत विद्यापीठाने सर 2003 साली कोकण स्वाद ही मादी फुलं असलेली जात विकसित केली. हं. या जातीमध्ये दरवर्षी 600 फळं प्रति झाड प्रतिवर्षी एवढं उत्पादन मिळतं. तसेच सुकलेल्या बीचे वजन जे आहे ते हं. 5 ग्रॅम आणि जायपत्रीचे वजन आहे 1 ग्रॅम एवढे आहे. त्यानंतर अजून सर तिसरी जात विद्यापीठाने जी विकसित केली 2005 साली ती कोकण श्रीमंती, जी हं. नावाप्रमाणेच अधिक उत्पन्न देणारी आणि मादी फुलं असलेली ही हं. जात विद्यापीठाने विकसित केली. या झाडापासून प्रतिवर्षी हं. जर बघायला गेलो तर आपण 900 फळं प्रति झाड एवढं उत्पन्न सर मिळतं. हं. आणि या सुकलेल्या बीचे जे वजन आहे ते जवळजवळ 10 ग्रॅम आणि जायपत्रीचे वजन आहे 2 ग्रॅम एवढं आहे. त्यानंतर 2018 मध्ये विद्यापीठाने अजून एक सर सुगंधाप्रमाणेच एक कोकण संयुक्त ही जात विकसित हं. केली की जी एकाच झाडावरती नर आणि मादी फुले असणारी जात आहे. ओके. या जातीच्या झाडापासून जवळजवळ आपल्याला 500 फळे प्रति झाड प्रतिवर्षी एवढे उत्पादन मिळतं. वाह! त्याचप्रमाणे सुकलेल्या बीचे वजन जे आहे ते 9 ग्रॅम आणि जायपत्रीचे वजन जे आहे ते 1.8 ग्रॅम एवढे आहे. सर, जायफळ या पिकाविषयी आपण आता अतिशय विस्तृत अशी सुंदर माहिती सांगितली, अतिशय सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजेल असं. आता आपण याच प्रवर्गातलं दुसरं जे मसाल्याचं पीक आहे दालचिनी, तर त्या पिकाविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. नक्कीच सर. आमची माती आमची माणसं. याच मसाला पिकामधलं दुसरं जे महत्त्वाचं पीक आपल्या कोकणामध्ये येतं, ते आहे दालचिनी. तर या दालचिनी पिकाची लागवड, त्याच्यामध्ये विद्यापीठाने केलेलं संशोधन आणि ज्या प्रसारित केलेल्या जाती आहेत, तर ह्याच्याविषयी आपण जर काय माहिती साधारण द्याल? हो. नक्कीच सर. आपल्या विद्यापीठाने दालचिनीमध्ये 3 जाती सर विकसित केलेल्या आहेत. त्यातली पहिली जात जी आहे ते 1998 साली विद्यापीठाने कोकण तेज ही जात सर विकसित केली. तर या जातीचं वैशिष्ट्य असं आहे सर, या जातीपासून आपल्याला सुकलेल्या सालीचं वजन हे जवळजवळ 200 ते 250 ग्राम हे एवढं मिळतं. तसेच 1 ते 1.5 किलो सुकलेल्या पानांचं म्हणजे तमालपत्र याचं आपल्याला उत्पन्न मिळतं. तसेच या सालीमध्ये 3% तेलाचे प्रमाण आणि 70% सिनेमाल्डेचं प्रमाण एवढं आहे. अशा प्रकारे ही 1998 साली पहिली काळी मिरची जात आपल्या विद्यापीठाने विकसित केलेली आहे. सर, हे जसं आपण कोकण तेज सांगितलं, तर या कोकण तेजच्या व्यतिरिक्त अजून या दालचिनीमध्ये विद्यापीठाने कोणत्या जाती विकसित हो, केलेल्या आहेत? नक्कीच सर. ह्या व्यतिरिक्त सर अजून आपल्या विद्यापीठाने 2 जाती सर विकसित केल्या आहेत. त्यामध्ये दुसरी जात जी आहे ते कोकण तेज पत्ता ही खास हं. आपल्या पानांसाठी सर आपल्या विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे. या जातीपासून आपल्याला 1 ते 1.5 किलो सुकलेल्या पानांचे आणि त्यामध्ये तेलाचे प्रमाण हे 2% आणि 70% सिनेमाल्डीचे प्रमाण आहे. त्याचबरोबर तिसरी जात जी आपल्या विद्यापीठाने विकसित केली ती कोकण कॅशिया. हं. या जातीमध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 108 ग्रॅम वाळलेल्या सालीचं उत्पन्न मिळतं आणि 1 ते 1.5 किलो सुकलेल्या पानांचं उत्पन्न मिळतं. आणि विशेषमध्ये ह्या जातीच्या सालीमध्ये सर सिन्नामॉल्डेचं प्रमाण 70% आहे आणि कमी काळोमधून जवळजवळ 19.9 एवढं प्रमाण या जातीमध्ये आहे. अशा प्रकारे आपल्या विद्यापीठाने दालचिनीमध्ये 3 जाती सर विकसित केलेल्या आहेत. छान. या तिन्ही जाती अधिक उत्पादन देऊन कोकणामधील शेतकरी जे आहेत, त्यांचा नक्कीच आर्थिक फायदा होईल. आता ह्याच साखळीमधलं दुसरं जे मसाला पीक आहे, अतिशय महत्त्वाचं असं ते म्हणजे काळी मिरी. तर काळी मिरी पिकाविषयी पण आपण थोडंसं जाणून घेऊया. नक्कीच सर. या या सर. सर, या मसाला पिकांमध्ये अतिशय महत्त्वाचं असणारं अजून एक पीक जे सोप्या पद्धतीने आपल्याला घेता येतं आधाराने, ते म्हणजे काळी मिरी. आपण या काळी मिरी पिकाविषयी त्याच्यामध्ये झालेलं संशोधन, त्याची लागवड किंवा अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला काय त्याचं करावं लागेल, याविषयी जर आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं,
तर ते नक्कीच जे आहे ते आपल्याला फायदेशीर ठरू शकणार. नक्कीच सर. सर आपल्या विद्यापीठाने कोकण विभागामध्ये अधिक उत्पन्न देणारी काळी मिरीची पन्नीरवन जाती लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. ही जात सर जी आहे ती केरळ विद्यापीठातून संकरित पद्धतीने तयार केलेली जात आहे. तर ही लांब घोस असलेली अधिक उत्पन्न देणारे आणि हे टपोरे दाणे ह्या जातीचे खास वैशिष्ट्य आहेत आणि या जातीपासून जवळजवळ 3.5 किलो वाळलेल्या मिरचे उत्पन्न मिळते. तर ही जात आपल्या विद्यापीठाने कोकण विभागामध्ये लागवडीसाठी शिफारस केलेली जात आहे. या व्यतिरिक्त अजून एक नवीन जरा सगळ्या शहरी शेतीकडची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये बुश पेपर पण म्हटलं जातं. आता हे नक्की काळी मिरी आणि बुश पेपर याच्यामध्ये काय साधारण फरक आहे? हो सर, नक्कीच. सर आता आपण तर बघताय पन्नीरवन ही जी जात आहे ती आता ह्याला वाढीसाठी सर ह्याला आधाराची गरज लागते. हं. पण ज्यांच्याकडे नारळ किंवा सुपारीच्या बागा नाहीयेत, तर हं. ते बुश पेपरमध्ये पण सर जाऊ शकतात. हं. तर बुश पेपर म्हणजे नक्की काय? तर ह्या ज्या आपण इथे बघत आहोत, तर इथे जे काळी मिरीचे लवंगर जे लागलेले आहेत, हं. त्या फांद्यांना आपण प्लेजर ड्रॉप शूट्स असे म्हणतो. हं. ते शूट्स आपण कटिंग करून जर लावले, तर त्यापासून बुश पेपर आपण तयार करू शकतो, की जे उंच वाढत नाहीत आणि अगदी झुडपासारखे वाढतात, जे की आपण कुंडीमध्ये लावू शकतो, सावलीमध्ये लावू शकतो. अशा प्रकारे आपण अर्बन भागामध्ये सुद्धा आपण बुश पेपर लावू शकतो. बरं, म्हणजे शहरी शेतीचा जर आपण विचार केला तर एखाद्याला स्वतःच्या घराच्या बाल्कनीमध्ये असेल किंवा आपण घराच्या परसबागेमध्ये नक्कीच समजा सर. जर लागवड करायची असेल, तर आपण जी आहे ती कुंडीमध्ये पण लागवड करू लागवड शकतो. करू शकतो. मग आपण सांगितल्याप्रमाणे ही जी फांद्या ज्या जमिनीला समांतर आहेत, त्याची समजा जर आपण छाट काढली आणि त्याची लागवड केली, तर त्याच्यापासून होणारी जी आहे ती झुडूपाचा झुडूपवर्गीय होतं. वाढ केली. छान, छान सर. सुंदर अशी काळी मिरीची आपण माहिती दिलीत. आता या काळी मिरीच्या नंतर आपल्याला अजून एक जे पीक जे कोकणामध्ये सर्रास घरोघरी हा मसाल्याचं पीक म्हणून वापरलं जातं, ते म्हणजे कोकम. कोकम. तर आपण जर कोकमाविषयी किंवा कोकम पिकाच्या लागवडीविषयी, त्याच्या उत्पन्नाविषयी जी आहे ती माहिती जाणून घेऊया. नक्कीच सर. या. या. आमची माती आमची माणसं. या सर. आता आपण कोकणाबद्दल माहिती जाणून घेऊया. सर, कोकम हे एक अतिशय महत्त्वाचं असं कोकणातील पीक आहे. तर ह्या कोकम पीक आणि कोकण याचा एक आपण चांगला पूर्वापारपासून आलेला असा संबंध आहे पाककलेमध्ये. तर हे पीक जे आहे ह्या पिकाविषयी, या पिकाची लागवड असेल, या पिकामध्ये विद्यापीठाने केलेलं संशोधन असेल किंवा या पिकाच्या विकसित केलेल्या जाती असतील, तर ह्याच्याविषयी थोडंसं आमच्या शेतकरी बंधूंना आपण माहिती द्यावी. ओके. नक्कीच सर. आपण जर बघितलं तर कोकम हे कोकणातलं एक महत्त्वाचं पीक आहे आणि विद्यापीठाने देखील या कोकम पिकामध्ये बरेचसे संशोधन केलेलं आहे, की ज्यामध्ये आपल्या विद्यापीठाने 2 जाती विकसित केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोकण अमृता आणि कोकण हतीस अशा 2 जाती आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. तर आपण प्रथम बघूया, की कोकण अमृता ह्या जातीची काय वैशिष्ट्ये आहेत. तर या जातीचे वैशिष्ट्य सर असं, की मध्यम आकाराचं फळ आहे. हं. त्याचप्रमाणे हे जाड सालीचं आणि आकर्षक लाल रंग. हं. तसेच या झाडाच्या जातीपासून आपल्याला जवळ-जवळ 140 किलो प्रति हं. फळ प्रतिवर्षी हे आपल्याला उत्पन्न मिळतं. तसेच ही जी फळं आहेत सर, ही काढणीसाठी एप्रिल ते मे महिन्यामध्ये येतात, म्हणजेच पावसाच्या आधी. त्यामुळे फळांचं नुकसान देखील सर कमी होतं. हे झालं कोकण अमृता, की जी आपली विद्यापीठाने पहिली जात सर विकसित केली. त्यानंतर जी दुसरी जात आपल्या विद्यापीठाने जी विकसित केली ती कोकण हतीस. ही आकाराने मोठी, तसेच लाल आकर्षक लाल रंग आणि जाड सालीची सर जात आहे ही. या जातीपासून आपल्याला 250 किलो फळे प्रति झाड प्रतिवर्षी उत्पन्न एवढं मिळतं. तसेच ही फळे देखील सर एप्रिल ते मे महिन्यामध्ये काढणीसाठी येतात. त्यामुळे फळांचं नुकसान म्हणजे पावसाळ्यात जी फळं आपल्याला हार्वेस्टिंगला येतात, काढणीसाठी येतात. त्यामुळे फळांचं खूप सर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पण ह्या दोन्ही जाती आपल्या अशा आहेत, की त्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काढणीसाठी येतात. त्यामुळे फळांचं नुकसान होण्याचं प्रमाण सर खूप कमी आहे. त्याचबरोबरीने जर आपण बघितलं सर, तर या कोकम फळापासून मूल्यवर्धित पदार्थ जे आपल्या कोकणामध्ये खूप आपले अगदी फेमस जे आहेत, की ज्यामध्ये आपण सिरप करतो, कोकण आगळ करतो, कोकण आमसूल करतो, असे वेगवेगळे पदार्थ देखील आपल्या मूल्यवर्धित पदार्थ या कोकम फळापासून आपल्याला निर्मित करता येऊ शकतात. म्हणजे एकंदर कोकमाची जी लागवड आहे, ती आपण जर अभिवृद्धी म्हणजे कलमांपासून केलेली समजा जर तयार केलेल्या ज्या जाती आहेत, त्यांची समजा जर आपण लागवड केली, तर याच्यामध्ये कोकण अमृता आणि कोकण हतीस हतीस. या 2 जातींचा पर्याय आमच्या शेतकऱ्यांसमोर जे आहे तो आहे. नक्कीच आणि सर. रोपांपासून लागवड करण्याऐवजी आपण या विकसित केलेल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या ज्या 2 जाती विकसित केलेल्या आहेत, याच्यापासून जर लागवड केली, तर उत्पन्नातही त्यांच्या भर होईल आणि आपण म्हणाल्याप्रमाणे हंगामामध्ये थोडंसं लवकर आल्यामुळे पावसात अवेळी येणारा पाऊस जो आहे, त्या पावसाचा धोका टाळून आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं. नक्कीच सर. सर, अतिशय चांगली अशी माहिती आज आमच्या प्रेक्षकांना कोकणातील मसाला पिकांसाठीची लागवड आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणती पिकाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करता येईल याविषयी आपण आमच्या शेतकरी बंधूंना, आमच्या प्रेक्षकांना सांगितलेत. या माहितीचा नक्कीच उपयोग जो आहे तो शेतकरी बंधू जे आहे ते त्यांचं उत्पादन वाढीसाठी आणि कोकणातील पिकांखाली येणारं जे क्षेत्र आहे या मसाला पिकांखाली झपाट्याने वाढ होण्यासाठी नक्कीच त्याचा उपयोग होईल. सर, आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय उत्कृष्टरित्या असं समजावून ही माहिती शास्त्रीय पद्धतीने सांगितली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.